सानवे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अंबादासजी, तुम्हीही याविषयी म्हटलं होतं की 10व्या परिच्छेदाचं हे उल्लंघन आहे आणि लोकसभा अध्यक्षांनी आपलंही म्हणणं ऐकून घ्यावं। मात्र अखेर लोकसभा अध्यक्षांनी त्या संपूर्ण गटाला मंजुरी दिली आहे आणि विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। कोणतेही सदस्य विलीनीकरण करू शकत नाही आणि त्याच्यामुळे लोकसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाला निश्चित कायदेशीर आधार नाही। याच्याविषयी कायदेशीर लढाई शिवसेना निश्चित लढेल। जी दानवे, या संदर्भामध्ये पत्रही दिलं होतं लोकसभा अध्यक्षांना, त्याचं काही उत्तर ठाकरे गटाला मिळालेलं आहे का? कुठं दिलं उत्तर? कुठं मिळालं? उत्तर दिलंच नाही। म्हणजे लोकशाही, नियम, कायदे सगळे गुंडाळून ठेवले जात आहेत। अशा पद्धतीने होऊ शकत नाही। नियम आणि कायदे बनवले तरी कशाला? दानवे, यानंतर मग आता तुम्ही कायदेशीर लढाई लढणार म्हणजे ह्यामध्ये एकच आहे सुप्रीम कोर्ट? लढू ना, कायदेशीर लढाई निश्चित लढली जाईल। ते असं थोडी सोडणार आम्ही, लढू आम्ही कायदेशीर लढाई निश्चित लढू। जी धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। ठाकरे सेनेचे अंबादास दानवे आपल्याशी या ठिकाणी बोलत होते। तर शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाचा हा निर्णय, लोकसभा अध्यक्षांनी या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे। त्यामुळे ठाकरेंच्या सेनेतून फुटून जे 6 खासदार आता शिवसेनेमध्ये विलीन झालेले आहेत, त्यांच्या विलीनीकरणाला ही मंजुरी लोकसभा अध्यक्षांनी दिलेली आहे।